नमस्कार. मी आनंद लोहार कोल्हापुरातून आहे. गेली 8 वर्ष झालं सोशल काम या उद्देशानं मी हा व्यवसाय करत आहे. सामाजिक काम आहे. कारण आज जर बघितलं तर एक मिरॅकल प्रोडक्ट आपण घेऊन आलेलो आहे. मिरॅकल किंवा चमत्कारिक काम म्हणावं लागेल. कारण आज बऱ्याच महिलांना मुलींना पॅड संदर्भात समस्या जाणवत आहेत. तर सॅनिटरी पॅड हा विषय आपण घेऊन आलेला आहे. आता पूर्वी जर बघितलं तर सॅनिटरी पॅड हे नाव जर काढलं तर थोडंसं ऑकवर्ड मानलं जात होतं. पण अक्षय कुमारचा जो पॅडमॅन फिल्म रिलीज झाला त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी लोकांना अवेअरनेस वाढला. आणि अक्षय कुमारने काही लोकांनी बघितलं असेल पिक्चर, तर त्यामध्ये अक्षय कुमारने दिलेला मेसेज काय आहे, महिला मुली कापड वापरत होते आणि कापड वापरण्याऐवजी पॅड वापरा, इथपर्यंत मेसेज त्या पिक्चरमध्ये दिलेला आहे. मग आता त्याच्या पुढचाही विषय मी आज घेऊन आलेला आहे. तर अतिशय एक्सायटेड आहे आणि जोपर्यंत डेमो बघत नाही तो पण आपल्याला लक्षात आहे. मग तुम्हाला त्याच्या पुढे काय राहिलं तर मार्केटचे पॅड आणि आपल्या पॅडमध्ये काय फरक आहे, हे जोपर्यंत डिफरन्स बघत नाही तो पण आपल्याला ह्याला मिरॅकल किंवा चमत्कारिक म्हणता येणार नाही. तर आज बघितलं तर बऱ्याच महिला मुलींना समस्या जाणवत आहेत. जर बघितलं तर कोणत्या कोणत्या समस्या आहेत. आज संसर्गजन्य आजार होणे, गर्भपिशवी खराब होणे, त्यानंतर बघितलं तर कंबर दुखणे, जलन, पांढरे पाणी, पुरळ, कॅन्सर सारखे महाभयंकर पोट पोट दुखणे, ह्यातला कुठला ना कुठला व्याधी आज महिला मुलींना जाणवत आहेत. आणि ते मार्केटचे वापरले जाणारे कमी दर्जाचे पॅड वापरले जातात, त्यामुळे वापरले जातात. मग आता हे जर आपलं पॅड जर वापरलं तर काय फरक पडू शकतो, तर त्या व्यक्तीला विषाणूपासून मुक्ती होते, थकवा दूर करते, त्यानंतर दुर्गंधी घालवते, हार्मोन्स बॅलन्स करते, त्यानंतर वेदना संसर्ग बरा करते, अंतर्गत शक्ती वाढवते आणि ताणतणावापासून मुक्ती करते. म्हणजे हे वापरल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग हे कसं, तर आपल्याला डेमो बघावा लागेल. अगदी आपण डेमोवरती येऊया, म्हणजे लक्षात येईल आपल्याला आपल्या पॅडमध्ये आणि मार्केटच्या पॅडमध्ये काय. अगदी पाऊच पासून विचार करूया. मार्केटचं पॅड जर बघितलं तर हे प्लास्टिक कव्हर आहे. आता प्लास्टिक कव्हर असल्यामुळे हे डिस्ट्रॉय होत नाही. आपलं हे बॉक्स पॅकिंग आहे. कुठेही टाकलं, जाळलं, कचऱ्यात टाकलं तर डिस्ट्रॉय होतं. अगदी स्वच्छ भारत अभियानला आपण सपोर्ट करत आहोत. आता हे फोडल्यानंतर मात्र हे पॅक करून ठेवता येत नाही. कारण याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये ठेवण्याचं ठिकाण ते असतं, अडगळीत असतं, दिसून याच्या ठिकाणी ठेवलं जातं. त्यामध्ये कदाचित त्या ठिकाणी जुळं पाले देखील फैलू शकतात. आणि आत ओपन पॅड असल्यामुळे त्यांना महिला मुलींना इन्फेक्शन होऊ शकतं. तर आपलं पॅड जे आहे ते बॉक्स पॅकिंग आहे. आपण बॉक्स पॅकिंग असल्यामुळे याच्यामध्ये काय केलेलं आहे की अगदी ओपन करून आपण काय करू शकतो, ओपन करू शकतो, पॅड काढू शकतो, परत फोल्ड करून ठेवू शकतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला हे केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर आपण मार्केटचं पॅड आणि याच्यामध्ये काय फरक आहे हे जर आपण बघणार आहोत. हे ओपनच आहे, अगदी ओपन पॅड आहे. याच्यामध्ये प्लास्टिक पासून बनवलेलं आहे. आता आपण टाकलेलं प्लास्टिक असतं ते 8 ते 9 प्रकारचे केमिकल प्रोसेस होतात आणि त्याच्यावरती वापरलेला प्लास्टिक, जो तयार केलेला प्लास्टिक आहे हे पॅडसाठी वापरलेलं आहे. बरं, आतमध्ये मित्र काय वापरायला पाहिजे की कॉटन किंवा कापूस वापरायला पाहिजे. पण आतमध्ये वापरलेलं बघितलं, मटेरियल तुम्ही बघितलं तर न्यूजपेपरला 8 ते 9 प्रकारचे केमिकल प्रोसेस होते आणि त्याच्यासाठी कागदाचा लगदा वापरलेला आहे. मग आता हे जर बघितलं तर अशा दर्जाचे निष्कृत दर्जाचे पॅड वापरल्यामुळे डायऑक्सायझोन म्हणून एक विषाणू आहे. तो विषाणूमुळे बऱ्याच महिला मुलींना कॅन्सर व्हायला लागलेला आहे. आणि ह्याच्यावरती होऊ नये म्हणून आपल्याला मार्केटच्या पॅडपेक्षा आपलं पॅड उत्तम कसं आहे हे आपण दाखवणार आहोत. आता प्लास्टिक असल्यामुळे जर बघितलं तर आपल्याला अगदी मी डिंकापासून विचार करतोय, तर हे मार्केटचं पॅड जे आहे ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याचे चकाके आहे बघा. चकाके आहे, हा केमिकल युक्त डिंक आहे. वापरल्यानंतर त्याचा बाकीच्या नंतर साईड इफेक्ट होऊ शकतात. मी माझ्या डाव्या साईडला मी काय करतोय, मार्केटचं पॅड लावतोय, पेस्ट करतोय. अगदी डिंकापासून आपण विचार करणार आहोत. त्यानंतर बघितलं तर माझ्या उजव्या साईडला आता हे आपलं पॅड जर बघितलं तर ओपन करून आपण पॅक करून ठेवू शकतो. आणि ह्या पॅडला देखील कव्हर आहे. तुम्हाला एवढ्या छोट्याशा बॉक्समध्ये कसं काय बसतंय, तर हे ट्रायफोल्ड मध्ये येतं. त्याच्यामध्ये बघितलं तर आपलं प्राची पॅड जे आहे ते मी ओपन करतोय. ओपनला जर बघितलं त्याचा कव्हर आहे, अगदी सेफ मोडमध्ये ठेवलेला आहे. अगदी पर्समध्ये टाकून देखील आपण यूज करू शकतो. तर ह्याचा आता कव्हर ब्रेक केल्याशिवाय आपल्याला आतमधलं पॅड ओपन होत नाही. तर आपण हे काय करतोय, कव्हर ब्रेकअप करतोय. आता डिफरन्स काय आहे, कशा पद्धतीने आहे, खरोखरच ते प्लास्टिक आहे का, कॉटन आहे का, हे आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे चमत्कारिक किंवा मिरॅकल पॅड आहे का. अगदी डिंकाचा विचार केला तर मगाशी चकाकी होती, आता याचा डिंकाचं जर बघितलं तर चकाकी कमी आहे. अगदी बाबळीपासून बनवलेलं डिंक
ह्याच्यासाठी वापरले, म्हणजे इन्फेक्शन वगैरे कुठल्या प्रकारचं होणार नाही. मी माझ्या उजव्या साईडला मी प्राचीचं पॅड लावतोय, प्राची कंपनीचं पॅड लावतोय, जो ब्रँड आहे आपला. तर ओपन करून लावतोय मी. प्राची कंपनीचं पॅड आहे. आता दोन ठिकाणी जर बघितलं तर दोन्हीमधला डिफरन्स आपण बघणार आहोत, कारण जो पण बघणार आहे अगदी ह्याच्यामध्ये बघितलं तर हे प्लास्टिक असल्यामुळे रफ आहे, त्यामुळे पुरळ इन्फेक्शन बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. हे कॉटन असल्यामुळे स्मूथ आहे, म्हणजे यूज करण्यासाठी देखील आपल्याला कम्फर्टेबल आहे. आता यामध्ये काय आहे की लिक्विड घालून मी हे करणार आहोत, कारण रेग्युलर पॅडपेक्षा आपल्या पॅडची कॅपॅसिटी 5 पट आहे असं आम्ही म्हणतोय. 8 लेअर पासून आपला प्रोडक्ट बनलेला आहे. खरोखरच कॅपॅसिटी जास्त आहे का, आणि 8 लेअर पासून बनलेला आहे का, आणि मार्केटच्या पॅडमध्ये काय हे आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. तर इथं बघितलं मी 200 ml पाणी, 20 ml पाणी घेतोय. 20 ml घेतलेला आहे मी. प्राची पॅड मध्ये मी ते काय करतो, डिझॉल्व्ह करतोय. त्यानंतर सेम तेच लिक्विड घेतोय 20 ml. 20 ml घेतलेला आहे मी. मार्केटच्या पॅडमध्ये आपण यूज करतोय. आता हे केलं, दोन्हीमध्ये सेम लिक्विड घातलेलं आहे, तर लिक्विड सेम आहे. आता मी माझे हात कोरडे आहेत, दोन्ही साईडला प्रेस करतोय. थोडंसं बघायचं, ऑब्झर्व करायचं आहे, दोन्ही हातला कोरडे आहेत. हे बघा, इकडे कुठल्या प्रकारचं हे आहे, इकडे जर बघितलं पाणी लागलेलं आहे बघा, पूर्णपणे दिसतंय तुम्हाला पाणी आहे. इकडे कुठल्याही प्रकारचं पाणी लागलेलं नाही, म्हणजे हे जे ऍब्सॉर्ब कॅपॅसिटी संपलेले आहे. लिक्विड तुम्हाला दिसतेलं आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर मी अजून एक 20 ml, 15 ते 20 ml मी काय करतोय, लिक्विड घालतोय कुठल्या प्राची पॅडमध्ये. दिसतंय मित्र सगळ्यांना 20 ml घातलेला आहे. परत मी डिझॉल्व्ह करतोय. 20 ml परत घेतल्या, कारण ह्याची कॅपॅसिटी ऑलरेडी संपलेली आहे. आता परत आपण काय करणार आहोत की परत चेक करतोय की दोन्ही ह्याच्यामध्ये प्रेस करतोय. प्रेस केल्यानंतर लक्षात येईल, इकडं लिक्विड दिसतंय, ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं लिक्विड लागलेलं दिसत नाही. तर मात्र बघितलं तर हे दिसतंय बघा. म्हणजे आता हे ओपन करून दाखवणार आहे, खरोखरच हे प्लास्टिक आहे का, आतमध्ये काय वापरलेलं मटेरियल आहे, याच्यामध्ये 7 लेअर 8 लेअर आहे का, आणि हे मिरॅकल काय आहे, चमत्कारिक काय आहे, हे आपण बघणार आहोत. तर पहिला लेअर मी ओपन करतोय मार्केटच्या पॅडचा. हे खरोखरच प्लास्टिक आहे का हे आपण बघणार आहोत. थोडंसं ओपन केल्याशिवाय लक्षात येणार नाही, कारण हे कधी आणलं जातं, वापरलं जातं, टाकलं जातं, माहीत पण होत नाही. तर आपण हे ओपन करून बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. तर पहिला लेअर मी ओपन करतोय. आता याच्यामध्ये बघितलं तर अँटीबॅक्टेरियल स्ट्रीप वगैरे काय नाही, निळसर असा कलरच केलेला आपल्या याच्यामध्ये, निळा असा कलर केलेला आहे, स्ट्रीप वगैरे काय नाही. पण आपल्या पॅडमध्ये जर ओरिजिनल स्ट्रीप आहे, मी काढून दाखवणार आहे. आता हे प्लास्टिक आहे का, तर हे ताणलं जाते बघा, हे ताणलं जातंय, याचा अर्थ हे प्लास्टिकच आहे, 100% प्लास्टिक आहे. हे प्लास्टिक असल्यामुळे ताणलं जाते, म्हणजे ब्रेक होत नाही, याचा अर्थ हे प्लास्टिक 100% प्लास्टिक आहे. आता याच्यामध्ये आतमध्ये वापरलेलं मटेरियल काय असायला पाहिजे, कॉटन किंवा कापूस असायला पाहिजे. तर इथं बघितलं तर अगदी तुम्ही चेक करू शकता, कागदाचा लगदा आहे अगदी. तुम्हाला हे ओपन करून बघितल्यानंतर लक्षात येईल, कारण हे जे फ्लप्स जर बघितलं तर बारीक बारीक फ्लप्स असतात, हे बाकीच्या ह्याच्यामध्ये उडत नाहीत, तर हे जे फ्लप्स देखील उडतेले दिसतात तुम्हाला. तर हे कागद आहे, 100% कागद आहे. आणि लास्ट लेअर देखील प्लास्टिक आहे. दुसरं काही याच्यामध्ये वापरलं नाही. करोड रुपये जाहिरातीला लावलेत आणि ऍक्च्युअली प्रोडक्टमध्ये काही सुद्धा घातलेलं नाही. आपण मात्र काय केलं की जाहिरात कमी केलेली आहे. आम्ही वापरायचं आणि इतरांना आपल्याला सल्ला द्यायचा आहे. सल्ला द्यायला विसरायचं नाही. तर आपल्या पॅडचं बघितलं तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे ड्राय आहे. आता मी ओपन करून दाखवणार आहे. हे 8 लेअर्स आहे. आता रेग्युलर पॅडला जर बघितलं तर लॉक सिस्टीम नाही. आता महिला मुले असेल, वर्किंग करणारे वुमन्स असतील, शाळेतले मुले असतील, तर त्यांचं त्या पिरियडच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये लक्ष लागत नाही, कुठं लिकेज होतोय का, नाक पडतोय का, ह्याच्याकडे लक्ष लागत, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी लॉक सिस्टीम नाही. आपल्या ह्याच्या पॅडमध्ये लॉक सिस्टीम आहे, त्यामुळे बिंदासपणे ती महिला मुली पॅड वापरू शकतात. मी लॉक पहिल्यांदा खोलतोय आपल्या पॅडचं, प्राची पॅडचं लॉक खोलतोय. लेफ्ट साईडचं लॉक खोललेलं आहे, लेफ्ट साईडचं लॉक खोललेलं आहे. त्यानंतर इथं बघितलं तर दुसरं लॉक जे आहे ते देखील लॉक काढतोय, कारण जो पण हे बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे चमत्कारिक आहे का. हे दुसऱ्या साईडचं लॉक मी काढतोय. आता याचा पहिला लेअर, फर्स्ट लेअर ओपन मी करतोय. फर्स्ट लेअर बघूया. आता पहिला लेअर ओपन करतोय. फर्स्ट लेअर ओपन करतोय.
वाव, 100% कॉटन आहे. अगदी उच्च प्रतीचं कॉटन आहे. हे ब्रेक केलं तर फाटतंय. म्हणजे बघा, 100% कॉटन आहे. चांगल्या प्रतीचं कॉटन आहे. हा फर्स्ट लेअर म्हणून स्मूथनेस आहे किंवा कॉटन 100% आहे. त्यानंतर बघितलं तर अँटीबॅक्टेरियल स्ट्रीप ओरिजिनल आहे. रेग्युलर पॅडमध्ये कलरच केलेला आहे. यामध्ये ओरिजिनल आहे. ही जर स्ट्रीप बघितलं त्याच्यामध्ये दूध आपण तापवलं नाही तर नाचतं. हे टाकल्यानंतर दूध सुद्धा नाचत नाही. याचा अर्थ ही स्ट्रीप काय ना काय ऍक्टिव्हिटी करत असणार आहे. त्यानंतर बघितलं तर ह्याच्यामध्ये 2 लेअर झालेले आहेत. आता मी बाकीचे लेअर ओपन करून दाखवतोय. हळूहळू ओपन करून दाखवतोय. 8 लेअर पासून प्रोडक्ट बनलेला आहे. खरोखर 8 लेअर आहेत का हे आपण लाईव्ह मध्ये बघणार आहोत. तर हे कॉटनही आहे. कॉटन पहिले 2 लेअर झाले. ह्या कॉटनचा आणि खालचा वरचा 2 लेअर, 4 लेअर झाले. जेली आहे जी कोरफड आणि पपयापासून बनवलेली जेली आहे. नॅचरल आहे. ब्युटी पार्लरमध्ये स्किन क्लीन करण्यासाठी वापरली जाते. म्हणजे 4 आणि 5 लेअर झाला. आणि जेलीला वरती आणि खालती एक लेअर आहे बघा. मी लेअर ओपन करून दाखवतो. हा एक लेअर आहे आणि त्याच्या खालती एक लेअर आहे. असे जर बघितलं तर आपल्याला 7 लेअर झालेले आहेत. त्यानंतर बघितलं तर लास्ट लेअर जो आहे तो बारीक बारीक होल्स आहेत. गरमीच्या कालावधीमध्ये लिकेज न होता एअर पास होण्यासाठी आहे. म्हणजे असं लास्ट लेअर आहे. असे 8 लेअर पासून आपलं प्रोडक्ट बनलेलं आहे. आता हे जर बघितलं तर ऍब्सॉर्ब कॅपॅसिटी इथं 20 ml मी लिक्विड घातलं होतं. जेवढं लिक्विड घातलं होतं तेवढं काय होतंय बघा, निघतंय का नाही बघा. तेवढं लिक्विड निघलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघितलं तर आपल्या याच्या पॅडमध्ये हे जे जेली आहे ही जेली मी काय करतोय पूर्णपणे एकट्ठा करतोय, गोळा करतोय. हा, गोळा करतोय. जेली गोळा करतोय. याच्यामध्ये ग्लासमध्ये पाणी आहे. पाणी होतं यामध्ये. सर्वांनी ग्लासमध्ये पाणी बघितलेलं होतं. ग्लासमध्ये पाणी होतं. आता हे पाणी ग्लास मी काय करतोय पलटी मारतोय. थेंब सुद्धा पाणी निघत नाही. वाव, म्हणून याचा अब्सॉर्ब कॅपॅसिटी 5 पट आहे. रेग्युलर पॅड दिवसातून 2 वेळा 3 वेळा चेंज करावं लागतं. आपण 1 डे सिंगल पॅड वापरू शकता तुम्ही. कारण याची अब्सॉर्ब कॅपॅसिटी जी आहे ती 5 पट आहे. 5 पट आहे. आता ह्याच्यामध्ये प्राइसचा विषय येतो. तर काही लोक महिला मुली म्हणतात की याचं प्राइस जर बघितलं तर थोडंसं कॉस्टिंग आहे. तर हे मार्केटचं पॅड जे आहे त्याची 40 रुपीज प्राइस असते. आणि दिवसातून 2-3 वेळा चेंज करायला लागतं. म्हणजे 5 दिवसा पिरियडला 1.5 ते 2 पाऊच लागतात. म्हणजे साधारणतः 80 रुपये याचा खर्च येतो. आणि बदलायचं टेन्शन फार मोठं आहे. आणि हे जी प्राइस जी आपली आहे ती साधारणतः 60 रुपये प्राइस ठेवलेली आहे. म्हणजे 60 रुपये म्हणजे तुमचे 10-20 रुपये वाचतात. विषय पैशाचे नाही. पुढे होणारे आजार व्याधी 100% आपण टाळू शकतो. तर हे महिला मुलींनी वापरावं आणि आपला कॅन्सर मुक्त राहावं. आणि इतरांना देखील याचा हा व्हिडिओ व्हायरल करून आमच्या कॅन्सर मुक्त अभियानाला सपोर्ट करावा. ज्यांना कोणाला ह्याचे फ्रँचायझी घ्यायचे असेल किंवा होलसेलमध्ये मार्केटिंग करायचं असेल तर माझा नंबर आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 79 72 69 14 31 या नंबरवरती कॉल करू शकता. धन्यवाद. थँक्यू.